आहेत महाराज खूप आहे. ठाकलो से द्वारे याचक भिकारी. मज प्रेम काही देवा, मज प्रेम काही देवा, हे वाहतुके पाठवा. संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय या रंगामधून भगवान परमात्म्याकडे याचना करतात. आता याचनेचं स्वरूप जे आहे ते न वाखाणण्यासारखं आहे. आणि ही याचना कुणाच्याही दारामध्ये धडका मारून पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, देवा माझं हे इच्छित जे आहे, माझी याचना आहे ती याच ठिकाणी तूच पुरी करू शकतोस. म्हणून तुझ्या दारामध्ये मी येऊ ठाकलेलं आहे. एक भिकारी म्हणून तुझ्याकडे बदल बसवतो आहे. ठाकलो से द्वारे याचक भिकारी. मद भीक काय देवा, देवा मी तुमच्याकडे भीक मागतो. त्या भीकेचं स्वरूप आहे मद भीक काही देवा. आणि प्रेम भातुके किंवा काही ठिकाणी प्रेम बाहेर पाठवाय पण बरोबर आहे. प्रेम भातुके पाठवा, मला तुमच्या प्रेमाची आवश्यकता आहे. म्हणून मद भीक काही देवा आणि प्रेम भातुके पाठवा. याचकाचा भार, याचकाचा भार येऊ नये येरधार. देवा तुमच्या दारामध्ये जे याचक म्हणून येतात ते याचकांना एकसारखे हेलपाटे मारायला लावू नका. कारण हे दात्याचं मोठं कौतुक आहे बरं. येणारे याचक आहे त्यांना हेलपाटे मारायला लावू नका. काय द्यायचं कौतुक घेऊन टाकतात. याचकाचा भार येऊ नये येरधार. मद भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. महाराजांनी या अभंगामधून भगवान परमात्म्याकडे याचना केली आहे. आता याचनेमध्ये अनेक प्रकार आहेत आणि ते प्रकार कुठे बाहेर नाही, जात्यातच आहे. याचना करण्याचे प्रकार भिन्न भिन्न आहेत. तर या अभंगामध्ये एकच याचना केली आहे, पण याचना करण्याचे प्रकार भिन्न भिन्न आहेत. उदाहरणार्थ जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला ह्या याचना गाथ्यामध्येच बघायला मिळते. अशी एका ठिकाणी याचना केली. ऐशे भाग्य कैलासा होईल, अवघे देखी जन ब्रह्मरूप. देवा हे भाग्य मला प्राप्त होईल का? सगळ्या जनामध्ये मला जनार्दन पाहता येईल का? असं भाग्य मला जर प्राप्त झालं तर माझ्या जीवाला सुख होईल. ऐसे भाग्य कैल हाता होईल, अवघे देखे जन ब्रह्मरूप. विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गवी असतील. ब्राह्मणामध्ये, गायीमध्ये, कुत्र्यामध्ये, डुकरामध्ये तो एकच आहे अशी माझी दृष्टी आणखी बनली पाहिजे. ही एक याचना झाली. दुसरी याचना एक महाराजांनी अशी केलेली आहे, कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये दोष एकच आहे असं नाही, अनेक दोषाचे काठी. दोष आपल्या जीवनामध्ये अनेक आहेत. म्हणून किती दोषा देऊ परिहार, गुणदोष मल्ल्यांत. आपल्याला एवढं सांगायचं आहे, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दोष अनेक आहेत. अनेक दोषामध्ये एक दोष अग्रगण्य आहे. एक दोष अग्रगण्य आहे. तो दोष कुठला आहे? देहांता. देहांता हा दोष अग्रगण्य आहे. म्हणून दोष आयुष्या नावे देहाचा आदर.
ही कुडी आहे, ही काया आहे, ही नैश्वर आहे, पण जीवात्मा त्या ठिकाणी लपटलेला आहे. हे माझं शरीर आहे, माझा संसार आहे, माझा ही जी काय अहंता आहे, तर ही अहंता जावी म्हणून याचना केलेली आहे. कशी याचना केलेली आहे? देवा ऐसा करी उपकार. देवा अनेक जणांवर उपकार केलेले आहेत. उपकार सांगण्यासारखे नाही, अगणित उपकार आहे. पण माझी याचना आहे, माझ्यावर एक उपकार करा की हा दोष जो आहे तो जावा, ही माझी इच्छा आहे. उदाहरण काय नाही, सुरुवात कशी आता पण देवा आता ऐसा करी उपकार, द्याचा विसर पाडी मग. जो आग्रगण्य दोष आहे तो माझ्यातनं निघावा, ही माझी याचना आहे. देवाचा ऐसा करी उपकार, द्याचा विसर पाडी मग. काही वेळ काही श्रोते शंका येईल, देहाचा विसर पडायला देवाकडे कशाला करून वाकाय पाहिजे? काही नशा केली देहाचा विसर पडतो, नशा केल्यानंतर तो जीव रस्त्यावर पडतो नाही का? पण तो निशेष विसर नाही. विसर पडतो पण दुसऱ्या दिवशी तो चांगला दिसतो. निशेष विसर नाही, म्हणजे माझ्या देहाचा मला निशेष विसर पडावा. त्याला असे अनेक दृष्टांत पण आहेत बरं का. रेल्वेमध्ये, एसटी मध्ये जागेवरून भांडणं होतं आणि बाया भांडायला लागल्याचं काही खरं नाही. अजागर 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 म्हणजे कसं म्हणतात त्याला, बकरी नाही, आणि बकरीच्या गत बाया बोला गेलं तर अजागर बोलतात. तेव्हा जाग्यावरून दोघींचं भांडण झालंय. एसटी मध्ये जाग्यावरून दोघींचं भांडण झाल्यानंतर एक एकीला काय काय बोलावं तेवढं नको ते बोलून गेले. पण 1-2 तास गेले आणि गाडी अशी घाटाला लागली की नाही, तसे हे पेंगायला लागले. दोघी जणी पण पेंगायला लागले. तेव्हा समोर बसलेले लोक म्हणतात, बघा मगाशी एकमेकीला काय काय बोलले आणि आता एकमेकीच्या गळ्यात गळा घालताय, तशा काही सगळ्या पाहिजे. पण याला निशेष विसर म्हणत आहे. कारण आठव होतं ना पटकन आपलं भांडण झालंय, आठव होतं ना पटकन, निशेष विसर. साधू संतांना विषयाचा निशेष विसर पडलेला होता. विषयी विसर पडिला निशेष. निशेष विसराला महत्व आहे. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मत. तरीच हा माझी याचना एकच आहे, असं होईल त्यावेळेस मला समाधान वाटेल. तरीच हा जीव सुख पावे माझा, आणि बरे किशी राजा कडो आले. ठावदी चित्त माझी याचना आहे. हे माझं चित्त जे आहे ते चंचल आहे. या चित्ताला तुझ्या ठिकाणी वाव दे. ठावदी चित्त राखे पायापासून सकळ वृत्तेचे अखंडित आसवय चित्ताला ज्या काम करून याचना आहे. तोडावा संबंध माझा याचा, ही माझी याचना आहे. मागणी येते एक येते आहे आता, नाम मुखे संत संगती. म्हणे नको वरपंग देवा देवा, लौकिकाच्या सेवेत माझं समाधान नाही. कसं आहे माहितीये का, तूप आपण गरम करायला लोणी ठेवतो ना चुलीवर गरम करण्यासाठी, त्या दोष जोपर्यंत आहे, लोण्याचा दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत ते तूप कडकड 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 वाजत आणि सगळे दोष समाप्त झाले की ते तूप शांत होत. तसं देवा मी नुसता लोक मांडतात त्याच्यावर समाधान मानणारा नाही. माझ्या अंतःकरणाला जे वाटतं ते मला मिळालं पाहिजे नाही का. काम क्रोध माझे जिताती शरीरे, कोवले ते वरी बोलत असो. ते येणे दुःखे माझं अंतःकरण आणखी दुःख होत आहे. किंवा पुराणीची वाणी वदतील संत, तैसे नाही चित्त शुद्ध झाले. ही माझा खेद आहे आणि हा खेद माझ्यामधून निघावा, ही माझी याचना आहे. 2 झाली स्वरूप नाही का, याचकाची स्वरूप 2 झाली. याचना एक तिसरं स्वरूप असं आहे की परमार्थ हा
भगवंताला आवडण्यासाठी त्या परमार्थामध्ये अवस्थेची गरज आहे, दशेची गरज आहे. दशा म्हणजे ती भावनेच्या अंतःकरण परिपक्व होणं हिला दशा म्हटलेलं आहे. म्हणून गई ऐशी दशा, अशी दशा मला कधी प्राप्त होईल? गई ऐशी दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असू. आपलं चित्त त्याच्यासाठी झुरत नाही का? साधू संतांना मला लोक मांडतात, नवे दास घरापरी हा झालाशे डांबोरा. माझा डांबोरा झालाय जगामध्ये. पण मला पुराण सांगते, शास्त्र सांगते, देवस्थी भगवंताचं प्रमाण आहे, त्याप्रमाणे माझं चित्त झालं नाही. तर माझं चित्त तसं व्हायला पाहिजे. त्याला दशा म्हटलेलं आहे. दशा नाही. आता दशा कशाला म्हणतात? हे आम्हाला भगवंताने दिलेलं घोंगड आहे. अरे देवाचं पण घोंगड आहे नाही का? पण देवाचं घोंगड सुंदर आहे. काना तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाची का दिली वागवली. ही 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी. आणि घोंगडीला दशा असतात. घोंगडीला दशा असतात. काही जुन्या काळातले हौशी लोक ते असे विनायचे नाही का दशा. आणि घोंगडी ही मारायची, रुळायची म्हणजे ती खल निघून गेली पाहिजे. ह्या घोंगड्यामध्ये सुद्धा खल आहे, ती निघून गेली पाहिजे अशी माझी याचना आहे. ही अवस्था प्राप्त होईल यानेच मी सुखी होणार आहे. पण काही आयुषी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. बरेच प्रकार सांगता येते. नामदेवरायाने याचना केली. काय नामदेवरायाने याचना केली? देवा हे विनंती माझी, देव्या सेवा करावी तुझी, आसन धरावी तुझी, या अभिलाषा कारणे तुझ म्या जीवे अनुसरावी. अशी अवस्था मला प्राप्त झाली पाहिजे. ज्ञानवरायाने सुद्धा याचना केली. बरं का? मला तुझं श्वेत नको, पेत नको, हिंदी नको, सिद्धी नको, काय नको. ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरून या ध्यान समाधी वैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा. बाल लहान बाळ जसं हट्ट घेत, एखादी स्त्री जशी हट्ट घेते, तसं ज्ञानोबारायाने देवाकडे हट्ट घेतला म्हणून त्याला बाल शब्द म्हटलेला आहे. पण मला काही नको, तुझी सेवा आणखीन तुझ्या मनाला भावेल अशी सेवा माझ्याकडून करून घे, एवढी माझी याचना आहे. असो, म्हणून या अभंगामधून परिहार देताना म्हणतात, ठाकरो सेद्वारे उभाया चक्र भिकारी, मज भीक काय देवा, अरे प्रेम भावके पाठवा, याचकाचा भार घेऊ नये अर्धा. शेवटच्या चरणातून म्हणतात, तुका म्हणे दान आणि सेवा घेतल्या वाचून. जेव्हा काहींनी सेवा न करताना जर तू दान दिलं ना, तर तुझ्या दात्याचा मोठेपणा आहे. सेवा केल्यावर कुणालाही देतोस, पण सेवा न करताना सुद्धा काही न दिलं तर तुझी ख्याती होईल. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा, प्रेम वाचुके पाठवा. ठाकरो से
सर्वांच्या ऐकण्याची एक गोष्ट असेल सर्वांच्या कानावर, कोणती? मानवाच्या जीवनामध्ये मूळ गरजा नाही का? मूळ गरजा किती सांगितल्या होत्या? 3 नाही? अन्न, वस्त्र आणि दान. आता जास्त बोलू नये याच्यावर का? आता अन्न मुबलक झालंय, कपडा मुबलक झालाय, आणि तिसरं वास्तव्याचं स्थान जे आहे ते काय कायच्या नावाखाली किती लोक लाटून बसले, त्यातलं आता बोलायचं नाही. आपल्याला आपल्या अभंगावर जर बोलायचं झालं तर तुमचं आमचं मानवी जीवन फलीभूत होण्यासाठी, सार्थ होण्यासाठी, कृतार्थ होण्यासाठी आपल्या जीवनात 3 गोष्टी आवश्यक आहेत. इथं सुद्धा 3च आहे ना. 3 गोष्टी आवश्यक आहेत. ईश कृपा,
एक ईश कृपा, सद्गुरु कृपा आणि संत कृपा हे मानवी जीवनाच्या आवश्यक बाब आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबारायांनी याची विनंती केली आहे. बरं का, आता असं आहे, ईश कृपा आपण म्हणतो म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी अशी जरी याचना असेल तुकोबारायांची, तर त्या याचनेसाठी पहिल्यांदा मानव जन्म हवा नाही. मानव जन्म आपल्याला सर्वांना मिळालेला आहे, पण तुम्ही ठरवा आता काय काय याचना करायची. मानव जन्म मिळालेला आहे, मिळू म्हटलं तर आपल्या हातात नाही. न घडून येण्यासारखी गोष्ट, न घडून येण्यासारखी गोष्ट, न घडे उपाय दुर्लभम मानुषे देहो दीनाम क्षणभंगुरं तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शन. मानव जन्म मिळवून आपल्या हातात आहे, पण घडून आली. कशी घडून आली? पावतो हा दीर्घ काकताली न्याय. जे टाळीमध्ये अकस्मात कावळा जसा सापडावा, सापडविण्याचा प्रयत्न केला तर शक्य नाही. त्याचं उदाहरण एक सांगितलं जातं. एक राजा असा शिकारीला गेला, दुपारपर्यंत फिरला, शिकार मिळाली नाही. त्यांनी ठरवलं आता समोर नदी आहे, पात्रामध्ये हात पाय धुवा, आठवण करावं, घरी जावं. पण आठवण करण्यासाठी राजा असा नदीमध्ये उतरला, तर नदीच्या पलीकडे एक भटजी काका संध्या करतो आणि त्याने अशी संध्या केली आणि असं पाण्यात आठवण केलं आणि आम्ही टाळी वाजवल्याबरोबर कावळा सापडलो. राजा म्हटला, आश्चर्य आहे, मी शिकारीसाठी प्रयत्न केला, मला शिकार मिळाली नाही, पण माझ्या राज्यामध्ये अशी माणसं आहेत सदासदी कावळा पकडणारी. राजाला असं वाटलं, या भटजी काकांना काहीतरी बक्षीस द्यावं. प्रधानजींना बोलून येतो, प्रधानजी या भटजी काकांना आपला बक्षीस द्यायचं आहे. हे राजापेक्षा म्हणतात प्रधानजीला जरा जास्त आहे. प्रधानजींनी सांगितलं, सरकार असं करा, त्या भटजी काकांना बोलून घ्या आणि उद्याही कसा कावळा धरून आणायला सांगितलं. मग आज काय द्यायचं, उद्या काय द्यायचं, एकच सनद बनवा. त्या भटजी काकांना बोलवून घेतलं आणि भटजी काकांना बोलवून घेतल्यानंतर असं सांगितलं. आता भटजी काकाने आपले सगळं मावळी म्हणायचे, भटजी म्हणजे ते लातात आणि तर म्हटले कावळा धरून. आणि मग भटजी काका सकाळी नदीवर गेले, आचमन करायचं, पाणी पिऊन टाळ्या वाजून वाजून हात सोडले, कावळा कुठं सापडतो. दुपारच्या वेळेला प्रधानजी गेले, म्हणजे काका कावळा सापडतोय की नाही? म्हणजे दुपारपर्यंत घेऊन येतो. दुपारपर्यंत घेऊन येतो, 3 प्रहर होईपर्यंत घेऊन येतो. परत 3 प्रहर 3 वाजले, प्रधानजी गेले, म्हटले काका काय झालं कावळ्याचं? तर म्हटले सूर्य अस्तमानाला जाईपर्यंत नक्कीच घेऊन येतो. प्रधानजी म्हटले काका त्या कावड्याचा नाद सोडा. सूर्य अस्तमानाला काय, पण तुम्ही अस्तमानाला गेले होते तरी ते शक्य नाही ना. काल सापडला तो अचानक सापडला. तसं हे उदाहरण कशासाठी आहे, आपल्याला हे मिळालेलं आहे. बहुता दिवस ईश्वराच्या कृपेवर बोलतो, आणि या आवश्यकता याचना केली. तेव्हा ईश कृपा संपादन करायची झाली तर मानव जन्म आपल्याला मिळालेला, बरोबर. पण मानव जन्म मिळाला तर कळाला नाही तर अवघड आहे, मिळून काय फायदा नाही. तसं ईश कृपा संपादन करायची असेल तर जो कृपा करणार आहे त्याला पहिल्यांदा आपलासा करावा लागतो, त्याला आपलासा करावा लागतो. म्हणून महाराष्ट्राने वर्णन केले
आपला तो आपलं जीवन सार्थ होऊ शकत नाही म्हणून या आता तो ईश्वर आपला देव आपलासा केल्या विना त्याची कृपा जर संपादन करायचं झालं त्याला पहिल्याचा अर्थ काय आपलासा करावा आपला तो एक देव करुणी यावा देणे विना जीवा आपली कुठली याचना असू द्या काय मागणं असू द्या तुझी काही इच्छा असू द्या पण देणे विना त्याची प्राप्ती नाही म्हणून त्याला आपलासा करावा लागेल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक असा सावकार मनुष्य होता आणि त्याला एकुलती एक मुलगी होती. एका सुभाषितकाराने असं वर्णन केलेलं आहे, मुलगी उपवर झाल्यानंतर तिची इच्छा काय असते, एखादा मुलगा रूपवान असावा, कन्या रूपयते वरम. मुलीची इच्छा काय असते, आपल्याला मिळणारा वर आहे तो रूपवान असावा. आईची इच्छा काय असते, थोडा आईची इच्छा असते हे असावं थोडं धनवान असावं. आणि बापाची इच्छा काय असते, बापाला असं वाटतं एखादं घरानं चांगलं घडावं. हे झालं, बापाला असं वाटतं आपल्या मुलीसाठी एखादा चांगला घराणा असावा. आणि भावकी असते ना सगळी ती काय म्हणतात माहितीये, ते काय काय असं ना आपल्या काय लग्नाच्या दिवशी मिष्टान्न काय सुभाषित पूर्ण श्लोक आहे. तेव्हा अशा यातल्या अनेकाच्या आहेत. तेव्हा एक त्या बापाने चांगलं घर पाहिलं आणि आपली मुलगी त्या मोठं घर समजून मुलीला देऊन टाक. पण आपण व्यवहारात काही जुनी माणसं म्हणतात, काय म्हणतात, मोठ्या घराला मोकळ वास. तसं बापाने मोठं घर बघून मुलगी दिली, पण तिचं काय अदृष्ट होतं, कर्म होतं. ती मुलगी तिथं नांदायला गेल्यानंतर 2 महिने झाले, 3 महिने झाले माहेरला गेली. त्या बापाला असं वाटणार मुलगी एकदा तरी यायला पाहिजे होती. तर बाप म्हटला आपण स्वतः जाऊ. बाप गेल्यानंतर बसला, त्याने विचारलं, मुलीला विचारलं. त्या सासरच्या माणसाने सांगितलं दोन यायला गेले. 1 तास झाला, 2 तास झाली. त्यांनी पुन्हा विचारलं, अहो किती धुन आहे. अहो इवे असं काय म्हणतात, अहो 40 कुटुंबात, या घरामध्ये 40 कुटुंबात माणसं आहेत. माणसं आपल्या कुटुंबात 40 आहेत, पण 40 माणसांचं धुन किती असतं. मुलगी आल्यानंतर तिला असं भरून आलं, बापाला सुद्धा भरून आलं. त्या मुलीने जाऊन आपल्या बापाला असा कवळा मारला आणि त्या बापाला तर काही सांगावं लागतं.
जसं देवाला न सांगता कळलं बापाला कळालं मुलीला त्रास आहे. बाजूला घेतली त्या मुली आणि सांगितलं बघ तुला मी या घरात दिलेली आहे तर मी तुला एक सल्ला देतो तेवढा पाळायचा. तुला या कुटुंबामध्ये जात आहे त्रास आहे मला जाणवला पण मी तुला एक मंत्र सांगतो तुला एक सल्ला देतो. तुझा जो मालक आहे ना त्याला आपला कर. हे देव आपला कर सांगताय आपल्या मागे सुद्धा मोठा जात आहे संसाराचा. आपल्या मागे सुद्धा संसाराचा जात आहे. त्या दातातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला आपला करावा लागेल. तसं त्या मुलीला सांगितलं तुझा जो नवरा आहे की नाही त्याची मर्जी संपादन कर आणि त्याची एकदा मर्जी तुझ्यावर संपादन झाली ना की तुला काही ते दुःखाची झळ लागणार नाही. आणि त्याप्रमाणे हळूहळू हळू त्या मुलीने आपल्या बापाने सांगितलं पतीची मर्जी संपादन केल्यानंतर तो तिला त्रास देऊ शकत नाही. दृष्टांत कशासाठी आहे संसार तापे तापरू मी देवा आपल्या पाठीमागे ताप आहे संसाराची पीडा आहे. पीडा घालवायची असली तर ईश कृपा त्याची कृपा पाहिजे पण त्याच्या कृपेसाठी त्याला आपलासा करावा लागेल नाही का. आपला तो एक देणे विन जीवा दुसरा एक मुद्दा असा आहे ईश्वराची कृपा संपादन होण्यासाठी ईश कृपा होण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ना ते कर्म करत असताना त्या कर्माचा करता मी आहे. कारण असं कर्म करणं त्याला मख मख म्हणजे यज्ञ. तिसऱ्या अध्यायामध्ये मोठं वर्णन आहे त्याला मग म्हटलेलं आहे. म्हणजे ते भगवंताची कृपा संपादन करण्यासाठी आपण कर्म जे करतो त्यातली अहंता निघाली पाहिजे. त्यावेळेला त्या भगवंताची कृपा संपादन होतं. त्याला स्वधर्म म्हटलेला आहे. श्रेयान स्वधर्म श्रेयान स्वधर्म असं वर्णन आलं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे तो आपला स्वधर्म आहे. स्वधर्माला टाकून चालत नाही तो करावा लागतो नाही का. आणि परधर्मात त्याच्यात दुःख आहे नाही का. परधर्मामध्ये दुःख आहे म्हणून माऊलीने स्वच्छ वर्णन केलं. आपला धर्म जो आहे तो करण्यासाठी कठीण असला तरी त्याचा त्याग करू नये आणि दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला असला तरी त्याच्या मागे जाऊ नये नाही का. सांगे सुदळा घरी आगी पक्वाने हाती बरी हा दृष्टांत आलेला आहे. ते दुर्बल जरी ब्राह्मण झाला तरी त्याने ते सेवन करू नये नाही का. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. माऊलीने तसं म्हटलेलं आहे. माऊलीने एका ओळीमध्ये असा उल्लेख केलेला आहे दांडयाचे घाय बरघर जरी साहे. दुसऱ्याच्या धर्माचं अनुष्ठान करण्यामध्ये मागणा काढल्यावर काय उपयोग आहे. जेव्हा दांडयाचे घाय बरघर रिगालिया जरी साहे तरी सोपती ते वाय ती दिली जाईल. एखादी बाई आहे तोंडाल आहे मागाशी आपण म्हणून गेलो असतो. तोंडाल होती तोंडाल असल्यामुळं तिचा नवरा काय करायचा आहे पुराणात परत मागचं उदाहरण आहे. आता ते राहिलं नाही. ते तोंडाला असल्यामुळं तो काय करायचा तिला भुक्याने मारायचा. भुक्याने मारायचा. मार खाऊन 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 कंटाळली. ती म्हटली आता आपल्याला ह्या घरात राहण्यात काय अर्थ नाही. स्वधर्म आपला तो टाकू नये म्हणून म्हटले आपल्याला ह्या घरात राहणं नाही. तर तिने दुसरा नवरा केला. दुसरा पती केला. आता तो असा भेटला आता हे घर बदललं तोंड बदललंय का. तिथे गेल्यावर तरी मग तो जो होता ना त्याने तेवढा दांडका काढला. हा ना लग्नाचा ना तो बुक्याने मारायला त्याने असा दांडका काढला आणि दांडकाने वाढवायचं. ती दांड्याची घाव सण करायची. मावळे काय म्हणतात दांडयाची घाय पर घर निघाली जरी साई सण करते की नाही. आता कारण तिला माहिती आता आणि काय केलं तर लोक काय म्हणतील म्हणून ते सण करते दांड्याचे घाव. मग माऊली असं म्हणतात दांडयाचे घाय परघर निघाली जरी साई तरी सोपतीचे घाय. आता दांडकेचे सण करतेत ना मग ते भुक्याने मारित होता ते बरं होतं आणि तो लग्नाचा होता. प्राप्तीसाठी दुसऱ्या अध्यायामध्ये हा यज्ञ सांगितलेला आहे. ते ऐकेल जो
यज्ञ सांगितलेला आहे यश प्राप्तीसाठी. म्हणून भगवंताची कृपा करायची असेल तर आपल्याला तो प्रसन्न असला पाहिजे. हे एक झालं. दुसरा आपण मुद्दा काय म्हणलाय, मानवी जीवन सफल होण्यासाठी ईश कृपा. आणि दुसरा मुद्दा आपण काय म्हटलाय, सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा अवश्य आहे, कारण सद्गुरु वाचून दुसरा तारक कुणीच नाही. सद्गुरु वाचून संसारी तारक कोण आहे तुला नाही. सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची निष्ठंका इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी. हे तुम्हाला प्रसन्न झाले तरी तुमच्या अंतःकरणातला संदेह काढू शकत नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी, संशय नष्ट करणारे एक सद्गुरू आहे, संशय घालवणारे एक सद्गुरू आहे. म्हणून दुसऱ्या आणखीन आपण मुद्दा म्हणला की सद्गुरू ही याचना कुणी पूर्ण करू शकत नाही. आणि तिसरा आपण काय म्हणतो, संत कृपा आवश्यक आहे. संताविन प्राप्ते अनेक अडचणी, अनेक याचना आपल्या आहेत, अनेक मागण्या आपल्या आहेत, परंतु संत महात्म्यांच्या विना त्याची प्राप्ती होऊ शकते. संत जोपर्यंत कृपा करत नाही तर तू ईश कृपा करणारा सुद्धा आता करत नाही. तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्याचे उद्धारी. तुम्ही जर संतांनी सांगितले याचा उद्धार कर, देवाला मुकाट्याने उद्धार करावा. आदोषी आहे पापे देवाला मुकाट्याने उद्धार करावा. तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्याचे उद्धारी रवी हाती न धरी आणा. म्हणून संत कृपा आवश्यक आहे, सद्गुरु कृपा आवश्यक आहे आणि ईश कृपा आवश्यक आहे. कशासाठी हा मुद्दा आपण थोडक्यात पुढे नंतर वर्णन करू, पण या तीन गोष्टीची आवश्यकता आहे. म्हणून या अभंगामध्ये याचना उभारायला केलेली आहे. मी भिकारी तुझ्या दारामध्ये उभा राहिलेला आहे, बदल पसरतोय, मला भीक गा.
लोकांना आपण सांगतो ना त्यांना आपलं काय असो ठाक दोषद्वारी भिकारी आजच्या अभंगामधून तुकोबारांनी याचना जी केलेली आहे ती प्रेमाची याचना केलेली आहे. प्रेमाची याचना केलेली आहे. प्रेमाचं महात्म्य असं आहे जो प्रेम हे अंगामध्ये आणून येत नाही. नामदेवराय एका अभंगात म्हणतात चंद्राचं सूर्याचं बिंब तुम्हाला काढता येईल पण प्रकाशाच्या अंग आणता नाही. तसं प्रेमाचं अंग आव आणून येत नाही. का आव आणून येत नाही तर ते देणं देवाचं आहे. प्रेम देवाचे हे देणे देहभाव जाय देणे नाही का हे देणं देवाचं आहे. आणि ते प्राप्त होत नाही ना तोपर्यंत रांडवेने देवी शृंगारोपय केला आणि प्रेमाविन झाला ज्ञानी. रांडवेने देवी किती शृंगार केला तरी नाही का कुंकू नसेल तर असं त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रेमाविन झाला ज्ञानी. प्रेम जर नसेल प्रेम सुखदी प्रेम सुखदी मागणी काय याचना काय आजच्या अभंगातले मला प्रेम दे मला प्रेम दे प्रेम सुखदी प्रेम सुखदी प्रेमाविन नाही समाला. सर्व प्रमाण म्हणत नाही आता नाही का जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम तृण देऊन मी जाणता म्हणवतोय पण तू जाणतेपणाचा अभिमान जर शिल्लक राहिला तर उपयोग नाही. म्हणून जाणून मी सगळं जाणून मला नेणता कर ते अहंता काढून टाक. जाणून नेणते करी माझे मन आणि तुझी प्रेम पूर्ण देऊन या. एखादा ज्ञानी माणूस आहे आता ज्ञान आवश्यक आहे की नाही संसार सफल होण्याचं आवश्यक त्या ज्ञानातली वटवट शिल्लक राहिली तर उपयोग नाही. प्रेम ते मला जाणून नेणता करून मला प्रेम देतो. त्याला एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एका गावात एक आजीबाई होती तर त्यांच्या घरामध्ये एक मांजर मेलं. मांजर मेल्यानंतर त्या आजीबाईने काय केलं त्या सुकलीमध्ये भरलं एक त्या सुकलीमध्ये भरलं आणि ते मांजर टाकण्यासाठी त्या आजी
आजीबाईच्या कथा बऱ्याच आहे ना. आजीबाई एका आजीचा नातू होता. नातू दृष्टा नातू होता. तो नातू विचारायचा आजी या आम्हाला एवढं वर कसं केलं. तो नातू विचारायचा. आता त्या पोराला ज्ञान सांगून समजेल का. ते आजी म्हटले अरे बाळ या आव्हाना पहिले खाली होत असत आणि मी अंगणात झाडू काढायला गेली ना की माझ्या अंगाला ते खरकट आहे. एक दिवशी आजी म्हटली मला असा राग आला ते झाडं उलटी करून त्याला मारल्याबरोबर ते थेट वर काहीतरी समजून काढायची. तशी ज्ञानाची अहंकार उपयोगाची. तेव्हा त्या आजीबाई मांजर टाकण्यासाठी बाहेर गेल्या तेवढ्यामध्ये एक उंट कुठून तरी आला. ते घरात फिरलं सोडला. ते अवघड झालं की नाही. मांजर टाकायला गेल्यानंतर ते उंट घरामध्ये येऊन गेल्यानंतर हे आता मोठी अडचण झाली ना. मांजर साधं बाहेर काढलं. तसं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाची अहंता जाणं गरजेचं आहे. तसं देवा मला सगळं जाणता जरी आलं तरी मला माझी यातना आहे मला नेमता कर. कारण नेमतेपणामध्ये सुख आहे नाही. दोन्ही उभयता आपण जीव आहे. दोन लेकरांना एक आई जन्म देते पण जाणती आणि नेणत्याची गुढी. त्या आईला मोठ्यापेक्षा लहानावर जरा जास्त प्रेम. जाणती आणि नेणत्याची. तसं प्रेम सुखदी प्रेमाविन नाही समाधान. नाताने मला वाटतं वर्णन केलंय. कोंबडा आहे ना कोंबड ते नुसतं उकेरीच पुढेची उकेरी लाभ नाही. तसा आहे लाभ त्याच्यामध्ये नाही. म्हणून प्रेम सुखदी असो. म्हणून आजच्या अभंगामधून याचना जी केलेली आहे ना ती प्रेमाची केली. पद भीक काही देवा आणि प्रेम वाचुके पाठवा तुका म्हणे देवा प्रेम वाचुके पाठवा कृपा कराल ती थोडी थोडी कृपा माझ्यावर साधू संत थोडी थोडी म्हणता देवाला सुद्धा म्हणतो. थोडं म्हणता देवाला आठवून देऊ थोडं द्या पण कुठे मागणार ते. म्हणून कृपा कराल ती थोडी आणि पाया पडिलो वराडी असो. म्हणून आजच्या अभंगामधून ठाकरोशेद्वारी उभायाचे विकारी मद भीक काही देवा
आणि प्रेम वाहतुके पाठवा जय ठोका. मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचिका सवार येऊ नये हिरधार. मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा ज्ञानोबा. दान सेवा घेतल्या वाचून मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुका म्हणे
Thank you.
जन्मांतरी तुझा शंकिला करून विठ्ठला दासदेवी तुझा भावाड येऊन येतो परिचिता करावानंता राष्ट्रजाचा तुझा म्हणे आम्ही जे जे इच्छा धरू ते ते कल्पनरू पांडुरंगा नमागो तुझं